माणसाचं जीवन हे सुधारतं तर हे सतसंगतीनं सुधारतं. लक्षात घ्या, ज्या ज्या माणसांना देवाची भेट झाली ती संताविन झाली नाही, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एक लक्षात घ्या, ज्ञान प्राप्त करायचं असेल तरी संताशिवाय ज्ञान प्राप्त करू शकत नाही आपण, नाही का. ज्ञानोबरायांनी असं म्हटलं, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोणी. माणसाला ज्ञान प्राप्त करायचं असेल ते ज्ञान संताच्या व्यतिरिक्त आपल्याला भेटू शकत नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, मुक्त व्हायचंय, मुक्ती देखील संताच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तुकोबरायचा एक अभंग आहे पा, संत संग देई सदा. संत तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेणे नोवे भंग चिंतनाचा. लक्षात घ्या, संताच्या शिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. पुढे ऐका ना, लौकिक प्राप्त करायचं आहे, लौकिक देखील प्राप्त करायचा असेल ना, तो तुम्हाला संताच्या संगतीशिवाय चांगला लौकिक प्राप्त होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या. मला सांगा, वाल्याचीही कीर्ती वाढली, वाल्याची पण कीर्ती आहे, कुळियाची कीर्ती वाढली गण आपण असं म्हणतो शिवाजी महाराज. वाल्याची पण कीर्ती वाढली, सतसंगानं चांगली कीर्ती झाली. आणि रावणाची पण कीर्ती आहे, पण ती अपकीर्ती आहे. कशाची अपकीर्ती आहे? रावणाच्या संगतीमध्ये जे लोक गेले त्याची अपकीर्ती आहे. दुर्योधनाच्या संगतीमध्ये जी माणसं गेली त्यांची अपकीर्ती आहे. नीट ऐका, हिरण्यकश्यपूच्या संगतीमध्ये जी माणसं राहिली त्यांची अपकीर्ती आहे. एक लक्षात वाक्यावर अंडरलाईन करून ठेवा. संताच्या संगतीमध्ये राहिलो तर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. लक्षात घ्या. आणि वाईटाच्याही संगतीमध्ये राहिलो, अपकीर्तीनं माणसं प्रसिद्ध होतात. लक्षात घ्या, म्हणजे वाईट संगतीनं अपकीर्तीला सामोरं जावं लागेल. चांगली कीर्ती जगामध्ये प्रसिद्ध करायची असेल तर संताच्या संगतीचा आश्रय आपल्याला करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. माणसाला पाप मिळवायचं असेल, आपल्या खात्यामध्ये पाप जमा करायचं असेल तर चिंतामण महाराज दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलं की पापाला बोलवायची गरज नाही, ते आपल्या सोबतच चालत असतं. लक्षात घ्या, पाप वाढवायचं असेल तर माणसाला वाईटाच्या संगतीत राहिलं का पाप आलंच म्हणून समजा, नाही का. मग एक लक्षात घ्या, जसे महापापी सांगितले, मांसाहार करणारा, वेश्यागमन करणारा, चोरी करणारा, नाही का, हे जसे हे हत्या करणारा, हे महापापी सांगितले. पण त्याच्यातला 5वा नंबर कुणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? या लोकांची संगती करणारा हा देखील महापापीचे. लक्षात घ्या. म्हणून पहा, एखाद्या चोराच्या सोबत जर बसलो, नाही का, त्याच्यासोबत जरी बसलो ना, तो व्हिडिओ व्हायरल झाला का त्याची गणना त्याच्यामध्येच केली जाते. म्हणून लक्षात घ्या हिवरगावकर, आपल्याला पाप वाढवायचं असेल खुशाल जा वाईटाच्या संगतीमध्ये, पण आपल्याला पुण्य वाढवायचं असेल आणि पाप घालवायचं असेल तर आपल्याला निवृत्तीनाथ दादांच्या संगतीशिवाय पर्याय नाहीये. लक्षात घ्या. पाप घडतं माणसांकडनं. गुरुवारी छोटे माऊलींनी एका कीर्तनामध्ये गोड सांगितलं होतं. आमच्या त्र्यंबकेश्वरच्या फडावर, आमच्या मठावर मागच्या वर्षी त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी काही मुद्दे सांगितले, फार चांगले मुद्दे येते. पाप कशानं येतं माणसाजवळ, महापाप कशानं येतं, तर पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं, फार गोड आहे. ज्यांचं ऐकलं त्यांचं आपण सांगितलंच पाहिजे, नाही का, नाव घेतलं पाहिजे. बुवा आम्ही यांचं श्रवण केलं, आम्ही यांच्याकडे राहिलो, नाही तर हे देखील अपराध आहे. लक्षात घ्या. त्याचं पुढे वर्णन करतो मी, ऐका. महापाप येतं माणसाकडं. कशानं येतं महापाप? पहिला महापाप कशानं येतं ऐका, नीट ऐका सगळे माझ्यासहित सगळे ऐका. मी परत ऐकतो, मी सांगतो तरी पण ते मी पण ऐकून ठेवलं पाहिजे. ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला आणि ज्या बापानं आपल्याला सांभाळलं, त्या माता पित्यांची सेवा आपल्याकडनं घडली नाही का आपल्या डोक्यावर महापाप येऊन बसतं. नीट ऐका परत एकदा.
ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला आणि त्या आईवडिलांची सेवा न करता त्या आईवडिलांना जर दुःख दिलं तर आपल्या बोकांडी महापाप येऊन बसतं. आणि याचा पुरावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर पुंडलिकाचं चरित्र तुम्ही पाहून घ्या. कुकुट मुनींच्या मुखातले शब्द आहे की नाही का, त्या आईवडिलांची सेवा करताय. गंगा यमुना सरस्वती या नद्या त्यांच्या चरणाजवळ जातात, त्यांना स्पर्श करतात तर त्यांचा काळवट काळे कुट्टपणा निघून जातो. हा त्यांना विचारतो, का हो तुम्ही या आश्रमामध्ये जाताना तर काळ्या कुट्ट होत्या, बाहेर येताना इतक्या पवित्र का झाल्या? तर त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या कामाचं आहे. सगळे हिवरगावकर नीट ऐका. त्या 3 पवित्र नद्या पुंडलिकाला म्हणताय, अरे तुझ्यासारखे पापी जे आईवडिलाची सेवा करत नाही, त्यांचा दुराचार करतात, त्यांना त्रास देतात आणि यात्रा जरी करत असाल तरी, म्हणजे पुंडलिक यात्राच करीत होता ना, म्हणून यात्रा करणाऱ्या माणसांनी नीट ऐका. काशीला जाताना पहिल्यांदा घरची काशी नीट सांभाळली पाहिजे नाही का, नाही तर घरच्या काशीला चहा नाही, तिकडली काशी काय करणार आहे आपल्याला, नाही का. लक्षात घ्या. तर त्यांचे कडक शब्दामध्ये त्या 3 पवित्र नद्या सांगताय, पुंडलिका तुमच्यासारखे पापी आमच्या पात्रामध्ये स्नान करतात तर आम्हाला तुमचं पाप आम्हालाही लागतं आणि ती अवस्था आमची तयार होते. मग ते पाप घालवण्याकरता आम्हाला संताच्या पायाचा आश्रय धरावा लागतो. म्हणून नीट ऐका सर्व महिला, वणीला जाणाऱ्या महिला आपल्याकडं कोजागिरीला पाया चप्पल न घालता महिला सप्तशृंगीच्या गडावर पायी पायी जातात. नक्की जा, त्याच्यामध्ये आम्ही अजिबात अडथळा करणार नाही. फक्त त्या वणीच्या गडावर जात असताना घरच्या सप्तशृंगीला सांभाळा, एवढीच तुम्हाला कळकळीची प्रार्थना. मी ते अनिरुद्धाचार्य 320 म्हाताऱ्या बायांना सांभाळतात. सर्व आया आहे 320. काय दुर्दैव आहे. वृद्ध आश्रम या देशामध्ये असणं ही काय फार मोठी चांगली गोष्ट नाही आहे, काय लौकिकाची गोष्ट नाही आहे, शोकांतिका आहे. हा देश श्रावणाचा आहे, हा देश रावणाचा नाही आहे. रावणाचा देश लंका आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय संतांनी, सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, पंढरपूरच्या दिशेनं चालत असताना पंढरपूरच्या पालखीमध्ये पंढरी बाबा पायी चालण्याचा अधिकार त्याच माणसाला आहे जो आपल्या आईशी बोलतो आणि बापाशी बोलतो. लक्षात घ्या. जो आपल्या आई बापाशी बोलत नाही तो पंढरपूरला जाऊन करणार काय? जसा मुंगळा झाडावर जातो खाली येतो तशी ती पंढरपूरची वारी आहे, ती सफल नाही. म्हणून पहिला महापापी सांगितला जो आपल्या आईबापाची सेवा करत नाही, आईबापाशी बोलत नाही. लक्षात घ्या, तो महापापी आहे. दुसरा महापापी सांगितला. कोणता महापापी सांगितला? आपल्या घरातली गाय आणि आपल्या घरातला बैल बर का जो कसायाच्या तावडीमध्ये देतो तो महापापी आहे. हे माझं प्रमाण नाही आहे, प्रमाण ऐका. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि का काय पापते. या कीर्तनातले एवढे 5 मुद्दे तुम्हाला 5व्या दिवशी कळाले तरी माझं कीर्तन सफल होईल. ऐका. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि का काय पापते. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा कोणता आहे? बोला ना तुम्ही. अमरावती. मग नाशिक जिल्हा. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर सारखं ज्योतिर्लिंग आहे. ज्या ब्रह्मगिरीच्या त्या पर्वतावर गौतम ऋषींचा मंदिर पाहतो ना आपण, पाहतो. गौतम ऋषींची कथा आपल्याला माहिती आहे. देवांनी वाळलेल्या बारीक काठीनं एक गाय मारून घेतली तर त्या गोहत्येचं पातक संपवण्याकरता गौतम ऋषींना हजारो वर्ष तपश्चर्या करून स्वर्गातली गंगा खाली आणावी लागली. हा आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे, हा आपल्या भागाचा इतिहास आहे. एक गाय देवांनी मारून घेतली, त्याचं पातक संपवण्याकरता गौतम ऋषींना हजारो वर्ष तपश्चर्या करून गंगा खाली आणावी लागली. तिचं नाव आहे गोवध हरी. तिला आपण गोदावरी म्हणतो नाही का. गोहत्येचं पातक संपवण्याकरता तिला खाली आणावं लागलं.
आता आपल्याला ग्रामपंचायतचं पाणी घरापर्यंत नेता येत नाही, तर आपण स्वर्गातली गंगा खाली कधी आणणार? म्हणून दुसरा महापाप सांगितलं, आपल्या घरातली गाय, ज्या बैलानं आपल्या घरामध्ये काम केलं 20-15, 10-15 वर्ष, त्याला जर आपण 5,000 करता विकत असू, तर कुठल्या शिव मंदिरामध्ये जाऊन महादेव पावल? का तिथल्या दगडाच्या त्या नंदीला आपण पाणी घालून तो आपल्याला प्राप्त होईल? नाही. संतांनी उघड भक्ती सांगितली. डोळे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. पहिलं महापाप सांगितलं. मी काय सांगितलं? पहिलं महापाप कोणतं? बोला पोरीनो, कोणतं? माझी भाषा कळते ना? ऐका, जो आई बापांची सेवा करत नाही तो पहिला महापापी. दुसरा महापापी कोणता? जो घरात ज्या गाईचं दूध पिलो, ज्या बैलानं आपल्या शेतात काम केलं, तो गाय बैल कसायला नेऊन विकणारा महापापी सांगितला संतांनी. तिसरा महापापी सांगितला, नीट ऐका. तिसरा महापापी, ज्या गुरुकडं शिक्षण घेतलं त्याच्यावरच जो गुरुगुर करतो तो महापापी आहे. पहिला शिक्षकाचा काय आदर होता. शिक्षक जर समोरून आले तर पोरं चिंगाट पळून जायचे. आता शिक्षकालाच म्हणतात, येता का पिक्चर पाहायला? हा, नीट आहे का? तुम्हाला महाभारतातलं उदाहरण एका मिनिटात सांगतो. कर्ण परशुरामजींकडे शिकायला गेले आणि ते खोटं बोलले का मी ब्राह्मण आहे. कारण परशुरामजींचा पण होता, मी ब्राह्मण सोडून कोणाला शिकवणार नाही. ते खोटं बोलून तिथं शिक्षण घेतलं. पंढरी महाराज खोटं बोलून तिथं राहिल्यामुळे जी विद्या कर्ण शिकला ती कर्णाच्या कामाला आलीच नाही, पण उलट शाप मिळाला. माझ्याशी खोटं बोलून शिकला ना तू, जा ऐन युद्धाच्या प्रसंगी ती विद्या तुला आठवणार नाही आणि तुझ्या रथाचं चाक भूमीमध्ये जाईल. लक्षात घ्या. गुरुशी खोटं बोलल्यानंतर एवढं भोगावं लागतंय, तर गुरुचा अवमान करू नये. आम्हाला एक धडा होता गुरुचा न्याय म्हणून. कुणाला असेल नाही का, आमच्या कालावधीमध्ये गुरुचा न्याय एक धडा होता. लक्षात घ्या. गुरुचा अवमान करू नये आपल्याकडनं. अरे ज्ञानोबारायांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितली 9033व्या ज्ञानेश्वरीमध्ये, पण ज्ञानोबाराय म्हटले हे माझं काहीच नाहीये. आता हृदय आपुले चौफाळोनी या भले आणि वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. ज्ञानोबाराय म्हटले मी जे काही 21 वर्ष 3 महिने 7 दिवस या मृत्यूलोकामध्ये इथं काम केलं असेल ना, ते माझं नाहीये. मग ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. लक्षात घ्या. म्हणून गुरुचा अवमान करणारा माणूस हा महापापी सांगितला. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, आई बापाची सेवा न करणारा, घरातली गाय बैल खाटकाला विकणारा. तिसरी गोष्ट सांगितली, गुरुचा अवमान करणारा. चौथी गोष्ट असं सांगितली, जो माणूस आपल्या धर्माचं पालन करत नाही मंडळी तो महापापी. लक्षात घ्या. का येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ना, तो महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे.